निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि आपण दैसर येथील वार्ड क्रमांक 5 येथे उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणारे मोरे यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। तरी बघूया ते कशा प्रकारे नगरसेवकीला तयार करतायत आपले उमेदवार। तर काय सांगाल सर, कशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जाणार? आदेश मोरे निवडणुकीला ह्यासाठी सामोरे जाणार आहे की त्या ठिकाणी कोणीही उमेदवार जास्त रक्कम मिळत नाही। जिथे उमेदवार आहेत ते सगळे परिवारवाद उमेदवार आहेत। याच्यापूर्वी पण तेच उमेदवार होते आणि त्याच्याही पूर्वी तेच उमेदवार होते आणि पुन्हा तेच उमेदवार आलेत। तर लोक तिकडचे कंटाळलेत अक्षरशः त्यांना। आपल्याला कुठल्या पार्टीने तिकीट दिलं आहे की आपण अपक्षमधून नाही, आम्हाला रिपब्लिकन सेनेच्या तर्फे तिकीट दिलेले आहे। आम्ही सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी। तर आपला आता युती झाली शिंदे गटाशी, तर आपण उमेदवारी अर्ज भरणार आहेत का नाही भरणार? जसं पक्षाचा आदेश आला की अगर तुम्ही फॉर्म नका भरू तर मग आम्हाला त्या आदेशाचं पालन करावं लागेल। निवडणुकीमध्ये शिंदे गट आणि आनंदराज आंबेडकर यांची युती आहे। अगर त्यांनी युती केली तर हे उमेदवार म्हणून अर्ज भरणार नाहीत असे यांनी सांगितलेलं आहे आणि अपक्ष म्हणून यांनी पूर्ण तयारी केलेली आहे। तर कशा प्रकारे आपण काय सांगाल? नाही, अपक्ष मी पूर्ण तयारी केली नाही आहे। अपक्षासाठी मी तुम्हाला पहिलंच बोलू की पक्षाने आदेश दिले की आपल्याला जाहीर पाठिंबा द्यायचा आहे तर आम्ही पाठिंबा देऊ आणि अगर पक्षाने सांगितलं तुम्ही निवडणूक लढा तर आम्ही इच्छुक आहोत लढण्यासाठी। काय निवडणुकीमध्ये काय राजनीती असणार आहे, कशा प्रकारे तुम्ही सामोरे जाणार आहे? बघा, राजनीतीचं जर पेशजाव असतं ते कोणाला जाहीर ह्याच्यामध्ये सांगू नाही शकत, पण आमचं सगळ्या पक्षाशी बोलणी झालेली आहे। कशा प्रकारे आपल्या मतदारांना कसं तुम्ही सांगाल की कशा प्रकारे लोक तुम्हाला मत देतील? बघा, गेल्या टाईममध्ये ना जी लोक तिकडची अशी लोक पण आहेत की ज्यांना ती जेवढे पण कॅन्डिडेट उभे होते, 4 कॅन्डिडेट उभे होते ते पण मोठ्या मोठ्या पक्षाचे, त्यातले अनेक पक्षातले लोकांना त्यांनी मतदान दिले नाही। 540 मतं जी नोटाला पडली आहेत, म्हणजे तिकडे 540 लोक अशी आहेत जी लोक त्यांना आवडतच नाही त्या लोकांना। म्हणजे असे किती अजून 540 लोक असतील ज्यांच्यासाठी वेगळा कॅन्डिडेट पाहिजे, म्हणून हा पर्याय निवडला आहे। शिंदे गट, मनसे, शिवसेना यांची एकत्रित मिळून बरेचसे मतदार त्यांच्यावर मतदान करणार आहेत। तर तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही वेगळं काय करणार आहेत लोकांसाठी? आम्ही तेच वेगळं करू जे ते लोकांनी करत राहिले, आम्ही त्याच्यापेक्षा बेहतर करून दाखवू आणि येणाऱ्या इलेक्शनपासून ते पुढच्या 5 वर्ष लोक आठवण ठेवतील आम्हाला की असेच कॅन्डिडेट आम्हाला हवे म्हणून। महानगरपालिकेमध्ये आदेश मोरे याने नुकतीच आता जाहीर घोषणा केलेली आहे की वार्ड नंबर 5 मध्ये त्यांनी येथील उमेदवाराला काट्याची टक्कर देणार आहेत असे आदेश मोरे वार्ड क्रमांक 5 मधून रिपब्लिकन सेना येथून ते निवडणूक लढणार आहेत। तत्वरती धन्यवाद। निर्भीड पॅंथर राजेंद्र जाधव, दैसर।